नमस्कार मित्रांनो, मी नवल शिंदे, ऑरा ॲनालिस्ट, वास्तू कन्सल्टंट आणि अकल्ट रिसर्चर. आज आपण प्रवेश करतो एका अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली जगात, मनाच्या शक्तीचा आणि विचारांच्या कंपनांचा. विचार कसे ऊर्जा बनतात, ऊर्जा कशी वास्तव घडवते आणि मनाचा अवचेतन स्तर नशिबाला कसा आकार देतो, याचं प्रामाणिक डीप स्टडी आणि माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित सत्य आज या एपिसोडमध्ये उलगडू. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे, मन. पण सुरुवात एका मूलभूत प्रश्नाने करूया. मन म्हणजे नेमकं काय? ते फक्त डोक्यात सतत चालणाऱ्या विचारांचे एक केंद्र आहे का, की त्या पलीकडेही काहीतरी अधिक खोल, अधिक शक्तिशाली आहे? हाच प्रश्न, हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. अनेकदा आपण मनाला फक्त विचारांची एक पेटी समजतो, पण प्राचीन गुह्य मानसशास्त्र म्हणजे ऑकल्ट सायकोलॉजी आणि ऊर्जा मानसशास्त्रानुसार मन हे 3 स्तरांवर काम करतं. आणि हे समजलं की आपलं वास्तव पूर्णपणे बदलू शकतं. 3 स्तर हे ऐकायलाच खूप उत्सुकतापूर्ण वाटतंय. आपण सहसा फक्त जागृत आणि सुप्त मनाबद्दल ऐकतो. हा तिसरा स्तर कोणता? बरोबर. पहिला स्तर आहे आपलं जागृत मन, कॉन्शियस माइंड, जिथे आपले तर्क, विश्लेषण आणि सध्याचे विचार येतात. आठवणी, सवयी, विश्वास हे सगळं साठवलेलं असतं. पण तिसरा स्तर जो या सर्वांचा पाया आहे तो म्हणजे ऊर्जा मन, किंवा त्याला आपण कंपनात्मक मन, व्हायब्रेटरी माइंड म्हणू शकतो. इथेच विचारांची खरी शक्ती दडलेली आहे. कंपनात्मक मन म्हणजे सकारात्मक विचार करा या नेहमीच्या सल्ल्याच्या पलीकडे जाऊन आपण विचारांच्या कंपनांचा, त्यांच्या व्हायब्रेशनचा अभ्यास करणार आहोत. पण हे सुरू करण्यापूर्वी हे सगळं प्रत्यक्षात कसं दिसतं यासाठी आपल्याकडे एखादं उदाहरण आहे का? म्हणजे श्रोत्यांना ते लगेच कनेक्ट होईल. नक्कीच. आणि याच उदाहरणाच्या माध्यमातून आपण आजची चर्चा पुढे नेऊ. आमच्याकडे एक केस स्टडी आहे एका व्यक्तीची, ज्याला वाटत होतं की त्याचं नशीबच फुटलेलं आहे. नोकरीत, नात्यांमध्ये, प्रत्येक ठिकाणी तो सतत प्रयत्न करूनही अपयशी ठरत होता. तो वरवर खूप सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याच्या आयुष्यात काहीच बदलत नव्हतं. या चर्चेच्या शेवटी आपण बघू की या तत्वांचा वापर करून त्याच्या आयुष्यात काय आणि कसा बदल झाला. उत्तम. म्हणजे आपण केवळ थिअरी नाही तर त्याचं प्रत्यक्ष रूपांतरणही पाहणार आहोत. तर मग या कंपनात्मक मनाची प्रक्रिया नेमकी कशी काम करते? विचार, भावना आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना यांच्यात काय संबंध आहे? याची एक अतिशय स्पष्ट साखळी आहे. आपण त्याला गुह्य मानसशास्त्राचा नकाशा म्हणू शकतो. सगळ्यात आधी मनात एक विचार म्हणजे थॉट जन्माला येतो. पण विचार एकटा नसतो, त्यामागे लगेच एक भावना, इमोशन निर्माण होते. ओके. ती भावना त्या विचाराला ऊर्जेचं, एनर्जीचं रूप देते. आणि ही ऊर्जा एका विशिष्ट कंपनाने म्हणजे व्हायब्रेशनने स्पंदित होऊ लागते. आणि हेच कंपन आपल्या ऊर्जा क्षेत्रात म्हणजेच ऑरामध्ये दिसतं. आणि तेच आपल्या आयुष्यात त्याच प्रकारच्या घटना किंवा परिणाम म्हणजे रिझल्ट आकर्षित करतं. हे रेडिओ स्टेशन लावण्यासारखं आहे. अच्छा. तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला ट्यून कराल त्याच फ्रिक्वेन्सीचं संगीत तुम्हाला ऐकू येईल. हे ऐकायला खूपच आध्यात्मिक वाटतंय. पण ह्या विचारामागे काही ठोस तत्व आहे का? कारण ऑरा किंवा ऊर्जा क्षेत्र हे शब्द ऐकून काहींना हे सगळं काल्पनिक वाटू शकतं. तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जे लोक पूर्णपणे विज्ञानावर विश्वास ठेवतात त्यांना आपण हे कसं समजावून सांगू शकतो? त्यांच्यासाठी आपण ह्याला आपल्या व्यक्तिमत्वाच्या अवतीभोवती जाणवणारी एक अदृश्य छाप म्हणून बघू शकतो. जसं काही लोकांच्या सहवासात आपल्याला अचानक उत्साही वाटतं, हो, होतं असं. तर काहींच्या सहवासात उदास. त्याच क्षेत्राचा प्रभाव असतो. यामागे एक प्राचीन आणि मूलभूत तत्व आहे. हर्मेटिक परंपरेतील पहिलं तत्व सांगतं, ऑल इज माइंड, द युनिवर्स इज मेंटल. ऑल इज माइंड, द युनिवर्स इज मेंटल. म्हणजेच सर्व काही मन आहे, हे विश्व मानसिक आहे. हे खूप मोठं विधान आहे. विश्व मानसिक आहे याचा नेमका अर्थ काय? याला असं समजा की आपण एका भव्य स्वप्नात जगत आहोत आणि आपलं मन त्या स्वप्नाची पटकथा लिहित आहे. विचार हे ठरवतात की पुढच्या दृश्यात काय दिसेल. हे तत्व सांगतं की आपण केवळ पात्र नाही तर त्या कथेचे लेखकही आहोत. विचारांचं मुख्य काम दिशा देणं आणि एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी सेट करणं हे आहे. ठीक आहे. जर विचार दिशा ठरवत असतील तर या प्रक्रियेत भावनांची भूमिका काय असते? भावना त्या फ्रिक्वेन्सीला तीव्रता म्हणजे इंटेन्सिटी आणि वेग देण्याचं काम करतात. अच्छा. जणू काही विचार हे गाडीचं इंजिन आहे
आणि भावना त्यातील इंधन. विचार दिशा ठरवतो, पण भावना त्याला प्रचंड शक्ती देतात. त्यामुळेच तुम्ही ज्या भावनेने विचार करता ती भावनाच तुमच्या अवचेतन मनापर्यंत आणि विश्वापर्यंत खरा संदेश पोचवते. म्हणजे हे एक प्रकारचं अंतर्गत साबोटाज असू शकतं की आपण एकीकडे गाडीचा ॲक्सेलरेटर दाबत आहोत, पण त्याचवेळी आपला दुसरा पाय नकळतपणे ब्रेकवर आहे. हे ओळखायचं कसं? तुम्ही सांगितलेल्या केस स्टडीच्या उदाहरणावरून हे स्पष्ट करता येईल का? अगदी उत्तम मुद्दा. त्या व्यक्तीच्या बाबतीत नेमकं हेच होत होतं. तो जागृत मनाने सतत म्हणायचा, मला यशस्वी व्हायचं आहे, मला खूप पैसा हवाय. हा झाला त्याचा विचार, म्हणजे एक्सेलरेटर. अगदी. पण त्याच्या मनात, त्याच्या अवचेतन मनात खोलवर एक भावना होती, एक फ्रिक्वेन्सी होती, जी म्हणायची, माझ्यात काहीतरी कमी आहे, मी अपयशी ठरेन. ही भीतीची आणि कमतरतेची भावना, हा होता त्याचा ब्रेक. आता तुम्हीच सांगा, विश्व कोणता संदेश ऐकेल? वरवरचा, शब्दांमधला विचार, की आतून येणारी ती खोलवरची तीव्र फ्रिक्वेन्सी? अर्थात आतली फ्रिक्वेन्सी, कारण ती जास्त खरी आणि जास्त तीव्र आहे. बरोबर. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची आणि यशाची कमतरता असणारे अनुभवच जास्त आकर्षित होत होते, कारण त्याचं ऊर्जा क्षेत्र कमतरतेच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत होतं. म्हणूनच मी म्हणते, फक्त विचार बदलून उपयोग नाही, जोपर्यंत आतली फ्रिक्वेन्सी बदलत नाही. हे खूपच स्पष्ट झालंय. तर मग या मनशक्तीचे काही प्रकार आहेत का? आपण ती कशी ओळखू शकतो आणि अधिक प्रभावीपणे वापरू शकतो? गुह्य मानसशास्त्रानुसार मनशक्तीचे 4 मुख्य प्रकार सांगितले आहेत, जे आपण सर्वजण कळत नकळत वापरत असतोच. पहिली शक्ती आहे मानसिक फोकस शक्ती, मेंटल फोकस पॉवर. हे एक साधं तत्व आहे, जिथे आपलं लक्ष केंद्रित होतं तिथेच आपली ऊर्जा वाहते. आणि जिथे ऊर्जा वाहते तिथेच परिणाम दिसतात. अगदी बरोबर. आपलं लक्ष हे ऊर्जेचा प्रवाह नियंत्रित करणारं एक शक्तिशाली साधन आहे. आणि दुसरी शक्ती जी तुम्ही भावनांची जोडली होती? हो, दुसरी शक्ती आहे भावनिक प्रवर्धन, इमोशनल मॅग्निफिकेशन. जसं आपण आधी बोललो, भावना या इंधनासारख्या आहेत. विचारांना दिशा असते, पण भावनांना वेग आणि ताकद असते. एखादा साधा विचार तीव्र भावनेमुळे प्रचंड शक्तिशाली बनतो, मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक. ठीक आहे, म्हणजे लक्ष आणि भावना या 2 गोष्टी झाल्या. पण मला असं वाटतं की हे सगळं आपण जागरूकपणे करतो. पडद्यामागे जे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, त्याचा याच्याशी काय संबंध? ती शक्ती कशी काम करते? तुम्ही बरोबर तिसऱ्या शक्तीकडे आला आहात. ती आहे अवचेतन मनावर ठसवणे, सबकॉन्शियस इम्प्रिंटिंग. आपलं 95% आयुष्य हे अवचेतन मनावर चालतं. आपल्या सवयी, आपले पॅटर्न्स, आपल्या प्रतिक्रिया, सगळं. 95%? बापरे. हो, म्हणजे आपण सकाळी उठून दात घासण्यापासून ते गाडी चालवण्यापर्यंत ज्या हजारो गोष्टी आपोआप करतो, त्या सगळ्या सवयी म्हणजे सबकॉन्शियस इम्प्रिंटिंग. आता विचार करा, जर पैशाबद्दलची किंवा नात्यांबद्दलची एखादी नकारात्मक सवय अशीच ऑटो पायलट मोडवर गेली असेल तर काय होईल? तेच पॅटर्न म्हणून आपलं आयुष्य घडवतील. अगदी. ज्या विचारांची आणि भावनांची वारंवार पुनरावृत्ती होते, तेच पॅटर्न बनतात. आणि चौथा प्रकार जो या सर्वांना एकत्र बांधत असेल, तोच सर्वात महत्त्वाचा आहे. तो म्हणजे कंपनात्मक क्षेत्राचा प्रभाव, व्हायब्रेशनल फील्ड इन्फ्लुअन्स. आपलं ऑरा किंवा ऊर्जा क्षेत्र हे आपल्या सभोवतालची नाती, संधी आणि अगदी अडथळे सुद्धा नियंत्रित करतं. हे काहीही रॅन्डम नाही. हे एक प्रकारचं फील्ड फिजिक्स आहे असं म्हणता येईल. बरोबर. तुमची फ्रिक्वेन्सी जशी असेल तशाच गोष्टी आणि व्यक्ती तुमच्या क्षेत्रात प्रवेश करतील किंवा बाहेर ढकलल्या जातील. तुम्ही अनेक वर्षांपासून ऑरा विश्लेषण करत आहात. त्या अनुभवातून तुम्हाला याबद्दल काही विशेष निरीक्षण आढळलं आहे का, जे या पारंपरिक विचारांपेक्षा वेगळं असेल? हो, आणि हे माझ्यासाठीही एक खूप महत्त्वाचं आणि अनपेक्षित निरीक्षण आहे. माझ्या अनुभवानुसार जगात सर्वात शक्तिशाली लोक ते नाहीत जे सतत पॉझिटिव्ह विचार म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याचा प्रयत्न करतात. उलट सर्वात शक्तिशाली ते असतात जे शांत विचार म्हणजे क्वाइट थिंकिंग करतात. 1 मिनिट थांबा, हे खूपच वेगळं आहे. म्हणजे आपण इतकी वर्ष जे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि अफर्मेशन्सबद्दल ऐकत आलो ते अपूर्ण आहे, किंबहुना चुकीचं आहे. शांत विचार जास्त प्रभावी कसा असू शकतो जिथे कोणतीच पॉझिटिव्ह घोषणा नाहीये? कारण सकारात्मक विचार करताना अनेकदा आतून एक संघर्ष सुरू असतो. मन म्हणत असतं मी श्रीमंत आहे, पण आतून ऊर्जा म्हणत असते नाही, तुझ्याजवळ पैसे नाहीत. हा संघर्ष कंपन्यांमध्ये गोंधळ निर्माण करतो. या उलट
शांत मन एक स्थिर आणि सुस्पष्ट फ्रिक्वेन्सी निर्माण करतं, गोंधळलेलं नसतं. ह्या स्थिर फ्रिक्वेन्सीमुळे निर्णय स्पष्ट होतात, अंतर्ज्ञान जागृत होतं आणि ऑरा आपोआप मजबूत बनतो. मनाची शक्ती आवाजात किंवा सकारात्मक घोषणांमध्ये नसते, ती मनाच्या स्थिरतेत आणि शांततेत असते. अरे वा, म्हणजे माझ्या डोक्यात दिवसभर जी बडबड सुरू असते ती माझी शक्ती वाढवण्याऐवजी कमी करत आहे. मला वाटायचं की मी सतत विचार करून प्रोडक्टिव्ह आहे, पण तुम्ही म्हणताय की शांत राहण्यात खरी ताकद आहे. हे तर माझ्यासाठी खूप मोठं रेव्हेलेशन आहे. तर ही विचारकंपनं अधिक स्थिर करण्यासाठी काही व्यावहारिक पद्धती आहेत का? हो, निश्चितच आहेत. मी 7 सोप्या आणि प्रभावी पद्धती सांगते, ज्या कोणीही वापरू शकतं. आपण त्या 2-3 गटांमध्ये विभागू. पहिला गट आहे जागरूकतेची साधने. यात पहिली पद्धत आहे मायक्रो ऑब्झर्वेशन. म्हणजे मनात विचार येताना त्याला फक्त साक्षी भावाने पाहणे, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देणे, तो विचार चांगला आहे की वाईट हे ठरवण्याच्या भानगडीत न पडणे. आणि याच गटातली दुसरी पद्धत, भावनेला नाव देणे, इमोशन नेमिंग. जेव्हा आपण एखाद्या तीव्र भावनेला फक्त नाव देतो, उदाहरणार्थ आता मला भीती वाटते किंवा मला राग आला आहे, तेव्हा त्या भावनेची तीव्रता कमी होते. आपण त्या भावनेपासून थोडे वेगळे होतो. हे खरं आहे. तुम्ही भावनेला नाव देण्याबद्दल बोललात ना, मला आठवतं एकदा मी एका मोठ्या प्रेझेंटेशनपूर्वी खूप घाबरलो होतो. मी फक्त स्वतःला म्हणालो, ठीक आहे, मला भीती वाटतेय. आणि आश्चर्य म्हणजे ते मान्य केल्यावरच माझी अर्धी भीती पळून गेली. अगदी बरोबर, हाच त्याचा परिणाम आहे. आता दुसरा गट आहे फ्रिक्वेन्सी रिसेट करण्याची साधनं. यातली पहिली पद्धत आहे श्वास फ्रिक्वेन्सी रिसेट, ब्रेथ फ्रिक्वेन्सी रिसेट. जेव्हा मन अशांत असेल किंवा नकारात्मक विचारांनी भरलेलं असेल, तेव्हा फक्त काही क्षण दीर्घ श्वास घेतल्याने विचारांची फ्रिक्वेन्सी त्वरित बदलते. श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा दुवा आहे. अगदी. आणि याच गटातली दुसरी पद्धत आहे हृदय सुसंगतता, हार्ट कोहेरन्स. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण आपण ते प्रत्यक्ष कसं अनुभवू शकतो? ऐकणाऱ्यांसाठी एखादी 30 सेकंदांची सोपी कृती सांगता येईल का? नक्कीच. हृदय सुसंगतता म्हणजे हृदय आणि भावना जेव्हा शांत आणि सुसंगत असतील, तेव्हा ऑरा अधिक तेजस्वी आणि शक्तिशाली होतो. हे साधण्यासाठी फक्त डोळे मिटून आपलं लक्ष आपल्या हृदयावर केंद्रित करा आणि अशा एखाद्या क्षणाची आठवण करा जेव्हा तुम्हाला खूप प्रेम किंवा कृतज्ञता वाटली होती. ती भावना पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करा. फक्त 10-15 सेकंद जरी हे केलं तरी तुमच्या संपूर्ण ऊर्जा क्षेत्रात बदल जाणवेल. हे खूपच प्रभावी आहे. आणि तिसरा गट कोणता? तिसरा गट आहे अवचेतन मनाला प्रोग्राम करण्याचे मार्ग. यातली पहिली पद्धत आहे हेतू निश्चित करणे, इंटेन्शन ड्रॉप. इच्छा व्यक्त करण्याऐवजी एक स्पष्ट हेतू मनात धरणे. इच्छेमध्ये मला हे हवंय कारण माझ्याजवळ ते नाही अशी कमतरतेची भावना असते, तर हेतूमध्ये हे असं होणार आहे अशी निश्चिततेची शक्ती असते. ओके. यासोबतच मनाची स्वच्छता म्हणजे माइंड डिक्लटरिंग. दिवसातून फक्त 10 मिनिटं काहीही न करता शांत बसल्याने मनातील अनावश्यक विचारांचा कचरा साफ होतो. आणि यातली शेवटची आणि सर्वात शक्तिशाली पद्धत कोणती? ती आहे रात्रीचे प्रोग्रॅमिंग, नाईट रिप्रोग्रॅमिंग. झोपण्यापूर्वीचे विचार 10 पट अधिक शक्तिशाली असतात, कारण जागृत मनाचा अडथळा दूर झालेला असतो आणि ते विचार थेट आपल्या अवचेतन मनावर परिणाम करतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे. अगदी. किंवा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीचा शांतपणे विचार करणे. तर आता आपण आपल्या त्या केस स्टडीकडे परत येऊया. त्या व्यक्तीने या तत्वांचा आणि पद्धतींचा वापर कसा केला आणि त्याच्या आयुष्यात काय बदल झाला? हो, आम्ही जेव्हा त्याचा ऑरा स्कॅन केला तेव्हा असं दिसलं की त्याच्या ऊर्जेची मूळ फ्रिक्वेन्सी अपराधभाव म्हणजे गिल्ट आणि भीती म्हणजे फिअर यावर आधारित होती. तो सतत सकारात्मक विचार बदलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची मूळ फ्रिक्वेन्सी ती बदलत नव्हती. मी त्याला विचारांवर काम करण्याऐवजी थेट या भावनांवर काम करायला सांगितलं. म्हणजे तुम्ही त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग सोडून क्वाइट थिंकिंग आणि फीलिंग मॅनेजमेंट करायला सांगितलं. अगदी बरोबर. त्याने रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. दिवसा जेव्हा भीती किंवा अपराधीपणाची भावना यायची तेव्हा तो तिला फक्त नाव देऊन स्वीकारायचा, तिच्याशी लढायचा नाही.
मायक्रो ऑब्झर्वेशन. हो, त्याने मायक्रो ऑब्झर्वेशनचा वापर करून विचारांना फक्त ये-जा करू दिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त 2 आठवड्यांत त्याच्या ऑराच्या रचनेत बदल दिसू लागला. जी ऊर्जा आतल्या बाजूला दबलेली होती ती बाहेरच्या बाजूला पसरायला लागली. आणि महिन्याभरात त्याला एका जुन्या मित्राकडून एका चांगल्या नोकरीची ऑफर आली, जी तो अनेक महिन्यांपासून शोधत होता. वा, यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की विचार बदलून काही होत नाही. फ्रिक्वेन्सी बदलून सर्व काही होतं. अगदी अचूक. तर या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष काय आहे? आपण काय लक्षात ठेवायला हवं? निष्कर्ष अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. मन ही केवळ विचारांची मशीन नाही, तर ती एक फ्रिक्वेन्सी जनरेटर आहे. आपण काय विचार करतो यापेक्षा आपण कोणत्या फ्रिक्वेन्सीने किंवा कोणत्या कंपनाने तो विचार करतो हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. शांत आणि स्थिर मन हीच सर्वात मोठी शक्ती आहे. ही एक शक्तिशाली जाणीव आहे. आपण फक्त विचारांचे निर्माते नाही, तर आपल्या वास्तवाच्या फ्रिक्वेन्सीचे निर्माते आहोत. आणि या माहितीच्या आधारावर एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. आपल्या दैनंदिन जीवनात अशी कोणती एक खोलवर रुजलेली भावना किंवा विचार आहे जो आपल्या नकळतपणे आपल्या संपूर्ण ऊर्जा क्षेत्राला, आपल्या व्हायब्रेशनल फील्डला नियंत्रित करत असेल? तो राग आहे, भीती आहे, कृतज्ञता आहे की प्रेम आहे? या एका प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुष्याची दिशा ठरवू शकतं. हे होतं एपिसोड 7 माइंड पॉवर आणि थॉट व्हायब्रेशन. विचार म्हणजे फक्त विचार नाहीत, ते कंपन आहेत, ऊर्जा आहेत आणि आपल्या वास्तवावर प्रभाव टाकणारी अतिशय सटल शक्ती आहेत. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर पुढच्या एपिसोडमध्ये भेटू, जिथे आपण सबकॉन्शियस प्रोग्रामिंग आणि मॅनिफेस्टेशन मेकॅनिक्सबद्दल बोलू. तोपर्यंत शांत रहा, सजग रहा आणि आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी उंच ठेवा. धन्यवाद.